नमस्ते, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी एक खरेदी केली आहे, तर त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती खरेदी सुद्धा दाखवणार आहे। तर ती खरेदी कितीला सांगितली आणि मी कोणत्या प्राइस मध्ये घेतले हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि भाव कसा करायचा हे सुद्धा मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर चला स्टार्ट करूया आपण आपला व्हिडिओ। तर काल मी 14 तारखेला संक्रांत आहे, तर संक्रांतीसाठी मी एक साडी घेतली आहे। तर ती साडी खरंच खूपच सुंदर आहे, मला तो खूपच आवडली। पण त्या साडीमुळे मला किती बोलणे खायला लागले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या प्रकारे मी ती साडी घेतली हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझ्याकडं मी 1000 रुपये जमा करून ठेवले होते। हे माझ्या नवऱ्याला माहिती नव्हते की माझ्याकडे 1000 रुपये आहेत। त्यांनी मला 2-3 वेळा पैसे मागितले, पण मला साडी घ्यायचीच होती, त्यामुळे मी त्यांना काय पैसे दिले नाही। त्यांना बोलले की माझ्याकडे पैसे नाहीये आणि काल साडीवाला आला नेमकं मी आणि नशीब ते घरी नव्हते, त्यामुळे मी गेली साडी वगैरे बघितली आणि ती खरं साडी मला खूपच छान वाटली। तर त्याची प्राइस सांगितली मला 3000 रुपये। तर मी 3000 ऐकून जरा मी विचारच करत बसले की आपल्याकडे फक्त 1000 रुपये, तर करायचं काय आता। ती साडी तर मला भरपूर आवडली। तर त्याला बोललं एकच किंमत काय तर सांग। तर तो आला 3000 वरून 1700 रुपयावर। त्याला बोललं नाही, मी एवढे पैसे देणार नाही, माझ्याकडे नाहीये। तर तो बोलला की लास्ट 1500 रुपये। मी बोलली हे पण देणार नाही। तर त्याने मला माझी किंमत विचारली, तर मी त्याला 1000 रुपये सांगितली। तर तो बोला कि नहीं, इतने में नहीं मिलेगा। मैं बोली ठीक है चलेगा, मैं दूसरी जगह चली जाऊंगी लेने के लिए। तो म्हणला की हाँ ठीक है चलेगा। म्हणजे तो पण मला पहिले ॲग्री झाला नव्हता 1000 रुपयासाठी। तर मी बोले ठीक है चलो मैं जाती हूँ फिर। मग मी जशी जायला निघाले का त्याने मला परत बोलवलं। त्याने बोलला की लास्ट आप कितना दोगी। मी त्याला सांगितले 1000च्या वर 1 रुपये सुद्धा देणार नाही। तर तो बोलला 1200। मैं बोली नहीं 1000। तो बोलला की चलो ठीक आहे लेके आओ। मग असं कसं माहितीये, ते सांगायला कोणताही भाव सांगतील, पण आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या किमतीमध्ये घ्यायचं। कसं त्यांना विकायचेच असते, तर ते आपण सांगू त्या पद्धतीने ते घेणार। जर त्यांना परवडत असेल तरच ते देणार, असं नाही की स्वतःचं नुकसान करून ते आपलं भलं करणार। अशातला काही भाग नसतो आणि ते बोलायच्या गोष्टी असतात की माझं नुकसान झालं तरी पण मी तुला दिली, असं तसं तो मला काल बोलला। पण मी त्याला खडसून सांगितलं की कोणी कुणाचं भलं करत नाही, जे ते आपला फायदा बघतं, त्यामुळे हे सगळं मला सांगायचं नाही, असं सुद्धा मी त्यासोबत बोलली। आणि ती साडी मी घेतली। घेतल्यानंतर मी पहिलं तर ठेवली घरात। माझे हस्बंड आल्यावर मी त्यांना दाखवली। ते विचारत पडले की हिच्याकडे पैसे नाही म्हणल्यावर हिने साडी घेतली कशी। पहिला प्रश्न त्यांचा हा की तू पैसे आणले कसे। आता त्यांना काय सांगू की मी जमा करून ठेवले होते साडीसाठी। तर मला म्हणले की कशाला घ्यायची, मी पगार झाल्यावर तुला घेणार होतो साडी, पण आता ते घेतील कधी हे मला माहिती नाही। पण मला जायचं आता 5-6 तारखेला गावाला, तर माझी संक्रांत गावीच होणार, त्यामुळे मला ब्लाऊज वगैरे पण शिवायचं आहे। त्यामुळे मी काल स्वतः फर्स्ट टाइम असं झालं की त्यांना न विचारता मी काहीतरी घरात घेऊन आले, नाही तर मी त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत पण नाही आणि घरी सुद्धा घेऊन येत नाही। पहिले त्यांना विचारणार, ते हो बोलले तरच आणि नाही बोलले तर कन्व्हिन्स करणार, पण मी त्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घेऊन येत नाही। तर काल थोडेसे झाले नाराज। नंतर त्यांना सुद्धा साडी ती खूपच आवडली। नंतर त्यांना बोलली की जाऊन द्या, मग तुम्ही जर अशी बोलत असाल तर मग मी ती साडी रिटर्न करते, नाही ठेवत मी साडी, असं तसं म्हणजे आमचं झालं थोडं बोलणं। तर ते बोलली की नाही साडी खूपच छान आहे, तुला छान दिसेल, असं तसं ठेव, परत काय करू नको ती साडी। तर असं त्या साडीमुळे पण मी खूप बोलणे खाल्ले। तर चला मी तुम्हाला दाखवते ती साडी कशी आहे, ते तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती साडी तुम्हाला पण आवडली का। ओके, तर बघा अशी खूपच सुंदर साडी आहे, मला तो खूपच आवडली। आणि हा कलर सुद्धा माझ्याकडे नव्हता, ब्राऊन कलर माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला ही साडी खूपच आवडली, त्यामुळे मी घेतली। किती सुंदर अशी डिझाइन आहे।
हा पदर आहे. आणि मी त्या भैयाकडून नेहमी साडी घेते, त्यामुळं तो काय एवढं बोलला नाही, त्याने आपली दिली मला साडी. पण ही साडी खरंच खूपच छान आहे, बघा तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि मेन ही बॉर्डर एवढी मोठी नाही, जशी प्रत्येक साडीमध्ये असते ना, ही लहान बॉर्डर आहे. आणि याचा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर आहे. ते आतमध्ये आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बघा किती सुंदर असं मोर आहेत. तर कशी वाटली तुम्हाला साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संक्रांतीला मला अजून माझी खरेदी बाकी आहे, तर ती खरेदी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.